आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। तरीही आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। परिवहन विभाग ते वाहतूक मंत्रालय मोटार वाहन कायद्याचे नियम सतत बदलत राहतात। तसेच हे बदललेले नियम सर्व वाहनधारकांपर्यंत पोहोचावे म्हणून केंद्रीय वाहतूक व रस्ते महामार्ग मंत्रालय वेगवेगळ्या मार्गाचा वापर करते, जेणेकरून सर्व लोक त्याचे अनुसरण करू शकतील। दिवसेंदिवस रस्त्यांवर असणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे। चारचाकी वाहनाच्या तुलनेत दुचाकी वाहनांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे। शहरांपासून ते गावखेड्यांपर्यंत सगळीकडे दुचाकी व चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। अशातच सर्व वाहनधारकांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राष्ट्रीय सुरक्षितता आणि वाहनांच्या नंबर प्लेट मध्ये छेडछाड व बनावट नंबर प्लेट वापरून होणारे गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता सर्व वाहनांना HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंधनकारक केले आहे। याबाबतचा आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फार पूर्वीच दिलेला होता। 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट बंधनकारक करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला होता। इकडे लक्ष द्या, राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे। राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे। तब्बल 5 वेळा मुदतवाढ दिल्यानंतर जुन्या वाहनांना अखेर HSRP नंबर प्लेट येत्या 1 जुलै पासून म्हणजेच 1 जुलै 2024 पासून बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्यामुळे सर्व जुन्या वाहनधारकांनी येत्या 30 जून पूर्वी म्हणजेच मंगळवार दिनांक 30 जून 2026 पूर्वी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवून घ्यावी, अन्यथा 1 जुलै पासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या सर्व वाहनांना 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। सरकारने आतापर्यंत HSRP नंबर प्लेट बसवण्याच्या निर्णयाला तब्बल 5 वेळा मुदतवाढ दिली होती, परंतु वाहन चालक मालक संघटनांनी सक्ती करण्याबाबत नाराजी व्यक्त केली होती। केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे। त्यामुळे ज्या वाहनधारकांनी अद्याप देखील HSRP नंबर प्लेट बसवली नाही त्यांनी मंगळवार येत्या 30 जून पर्यंत बसवून घ्यावी। राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 30 जून 2026 पर्यंत वाहनांवर HSRP प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे। यानंतर मात्र पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता फारच कमी आहे। 30 जून नंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।